नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आज आपण अशा दोन घटना जाणून घेणार आहोत ज्या घटनांमुळे तुम्हाला जे आहे चांगलाच गर्व वाटेल। आणि या घटना ज्या आहेत मित्रांनो, काही साध्या सुध्या नाही तर त्यासोबत त्या घटना कुठे घडल्यात व त्यासोबत त्या घटनांचे जे आहेत मी तुम्हाला पुरावे देखील देणार आहे। तर संपूर्ण प्रकरण काय आहे, नेमकं कुठं घडलं किंवा अशी कोणती घटना घडली ज्यामुळे तुम्हा सर्वांना जे आहे बौद्ध असल्याचा अभिमान वाटेल। मित्रांनो, ह्या ज्या दोन घटना घडल्या त्या खूप मोलाच्या व खूप महत्त्वाच्या आहेत, कारण परिवर्तनाची सुरुवात आहे आणि त्यासोबत मनुवाद्यांना चांगलाच मोठा दणका जो आहे मित्रांनो प्रशासनाकडनं बसलेला आहे। तर नेमकं घडलंय काय, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, त्याचसोबत व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जो आहे आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायला मात्र विसरू नका। तर घटना काय घडली आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही देखील मित्रांनो तुम्हाला विनंती असेल। मित्रांनो, आपण नेहमी जे आहे रेल्वेने प्रवास करत असतो, रेल्वेने इकडं तिकडे जात असतो। रेल्वेमध्ये प्रवास करत असताना अनेक गोष्टी अनेक घटना आपल्याला दिसतात। रेल्वेमध्ये जे आपल्याला अशा अनेक फोटो दिसतात किंवा अशा अनेक गोष्टी दिसतात ज्यामुळे आपल्याला थोडासा विचार करायला भाग पडतो। रेल्वेमध्ये सर्वात अगोदर आपल्याला काळी जादू, त्याचसोबत देवी देवता म्हणजेच वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो याबाबतचे त्या ठिकाणी फोटो पोस्टर लावलेले दिसतात। आणि हे संपूर्ण पोस्टर जे आहे मित्रांनो एक प्रकारची अंधश्रद्धा व लोकांच्या मनामध्ये जे आहे भीती दाखवून पैसा कमविण्याचे काम करते। आणि यामुळे जे आहे मित्रांनो रेल्वेमध्ये अशा अनेक पोस्टर, अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। अशा अनेक बुवा पाहायला मिळतात की ज्यांचे फोटो लावलेले असतात आणि यांना कॉल करून तुमचं भविष्य जाणून घ्या किंवा अशा अनेक गोष्टी केलेल्या असतात की इथे फोन करून तुम्ही तुमच्याबद्दल जाणून घ्या, तुमचं भविष्य काय असेल, अशा अनेक गोष्टी बोलणारे किंवा अशा अनेक गोष्टी असणारे प्रूफ असणारे किंवा अशा अनेक गोष्टी असणारे पोस्टर असतात। परंतु या सर्वांना बंदी घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चांगलाच मोठा निर्णय घेतला व चांगला मोठा दणका दिला आहे। आता रेल्वेमध्ये जे आहे मित्रांनो इथून पुढे कुठल्याही बुवाचा किंवा कुठल्या देवी देवताचा किंवा कुठल्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या पोस्टर लावता येणार नाहीये। तर त्या ठिकाणी ज्या रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व त्यासोबत बाजूला भारतीय संविधानाची प्रस्तावना लावण्यात येणार आहे। आणि असा फोटो देखील आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। आणि ज्या ठिकाणी हा फोटो व्हायरल झाला आहे त्यामध्ये असं लिहिण्यात आले की इथून पुढे जे आहे आपल्याला तर रेल्वेमध्ये आपल्याला कधीच म्हणजे आजपर्यंत आपल्याला जे आहे रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये बुवा बाबांच्या अंधश्रद्धाच्या जाहिराती पाहायला मिळत होत्या, परंतु मुंबई लोकल रेल्वेने नवीन उपक्रम चालू केला आहे। डब्यामध्ये जे आहे संविधानाची प्रस्ताविका व त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून संविधानाचे महत्त्व पटवणारे पोस्टर डब्यात लावण्यात आलेले आहे। आणि ही एक गोष्ट पाहून प्रत्येक भारतीयाला जे चांगला अभिमान वाटेल व गर्वाने त्याची छाती नक्कीच फुगून येईल। कारण आजपर्यंत आपण रेल्वेच्या डब्यामध्ये किंवा रेल्वेने प्रवास करत असताना आपल्याला चित्रविचित्र बुवा बाबांचे पोस्टर पाहायला मिळतात किंवा त्यांच्यावरती चित्रविचित्र मेसेज लिहिलेले दिसतात, त्यावरती जे आहे पैसा कमवण्यासाठी ते लोक भविष्य पाहतात। जर तुमचं लग्न होत नसेल तर तुमचं लग्न कधी होईल या गोष्टी आम्हाला कॉल करून विचारा, अशा अनेक पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे जे गोरगरीब लोक असतात किंवा जे खरंच फ्रस्ट्रेशन मध्ये असतात त्यांना मार्ग सापडत नाही, ते लोक अंधश्रद्धेच्या वाटेने जातात। आणि ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत मित्रांनो हे पोस्टर बॅनर यामुळे घडत असतात आणि यामुळे काही लोकांसोबत फ्रॉड होतो, तर काही लोक जे आहेत मित्रांनो गुन्हेगारीला देखील बळी पडतात। आणि अशा अनेक घटना घडताना आपल्याला दिसतात। परंतु आता ज्या मित्रांनो रेल्वे प्रशासनाने हा जो नवीन निर्णय घेतलाय की रेल्वेच्या डब्यामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो किंवा यांचं पोस्टर त्या ठिकाणी लावण्यात येईल आणि त्याच बाजूला जे भारतीय संविधानाची प्रस्ताविका लावण्यात येईल। म्हणजेच भारतीय संविधानाची प्रस्ताविका लावल्यामुळे लोकांना संविधानाबद्दल माहिती मिळेल आणि त्यासोबत भारतीय संविधानाचं महत्त्व पटवून देणारं पोस्टर देखील त्या ठिकाणी लावण्यात येईल। हा जो निर्णय घेण्यात आलाय मित्रांनो हा खूप मोठा व खूप गर्वाचा आहे आणि हा निर्णय ऐकल्यानंतर तुम्हा सर्वांना चांगलं वाटलं असेल। तरी तुमचा या निर्णयाबद्दल काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। आणि त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून पाहता ते देखील खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका। आता यानंतर दुसरी जी घटना आपण पाहणार आहोत किंवा दुसरा जो फोटो आपण पाहणार आहोत तो खूप मोलाचा व खूप महत्त्वाचा आहे। आजपर्यंत आपण बौद्ध समाजाचे अनेक IPS IAS अधिकारी पाहिलेत, क्लास 1 अधिकारी पाहिलेत किंवा मोठमोठ्या पोस्टवरती गेलेले लोक पाहिलेत, परंतु ते जातीने जरी बौद्ध असले किंवा ते जातीने जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या प्रवर्गातून येत असले तरी देखील ते जे लोक आहेत मित्रांनो त्यांच्या मनामध्ये बौद्ध जातीबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हवा तेवढा गर्व नव्हता। परंतु त्या उलट आता एक IPS अधिकारी आहे ज्याचा फोटो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तो जो IPS अधिकारी आहे मित्रांनो तो बौद्ध नसून तो IPS अधिकारी धनगर समाजातून येतो, तरी देखील त्याचा सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल होताना दिसतोय। त्या फोटोमध्ये त्याने जी टाय घातली त्या टायवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुवर्ण अक्षरातली सही
सही पाहायला मिळते, तर त्याचसोबत त्याच्या खिशाला एक पेन आपल्याला दिसतोय आणि त्या खिशामध्ये असणाऱ्या पेनाला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही आहे असं देखील त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अशा पोस्ट देखील काही जणांनी केल्या. तर मित्रांनो, माणूस फक्त जातीने बौद्ध असायलाच पाहिजे का? किंवा माणूस फक्त जातीने बौद्ध असला किंवा जेबीमाला असला तरच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो का? तर हे चुकीचं आहे. आज आपल्याला लाखो करोडो असे लोक पाहायला मिळतात की जे जातीने जरी बौद्ध नसले तरी देखील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतात. याचं एक उदाहरण म्हणजे कालच आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची मी जी लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल किंवा कमेंटमध्ये टाकेल किंवा इथे वरती राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला तुम्हाला एक पॉपअप आले म्हणजे एक मेसेज आलेला दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल की एक हिंदू समाजाचा महाराज आहे आणि तो हिंदू असताना देखील त्याने जे आहे ते स्वतःचं कीर्तन चालू होतं, त्या कीर्तनामध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं वाजायला लावलं आणि त्यासोबत त्याच्यासमोर बसणाऱ्या लाखो हिंदू बांधवांना त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं ऐकवू घातलं. तर यावरनं आपल्याला एक गोष्ट दिसून येते की माणूस फक्त जातीचाच असला पाहिजे का की नाही. तर त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला जर पाहायचं असेल तर ते म्हणजे बिरदेव डोने हा IPS अधिकारी. कारण मित्रांनो, त्याचा एक फोटो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्या फोटोमध्ये जे आहे मित्रांनो, तो सुंदर अशी स्माईल करताना दिसतोय आणि त्यानंतर तो खूप गरीब परिस्थितीतून त्या ठिकाणी पोहोचलाय. तरी देखील त्या ठिकाणी गेल्यानंतर मित्रांनो त्याने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण या ठिकाणी पोहोचलो ही गोष्ट तो विसरला नाही. कारण मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एम्ब्रॉयडरी स्वरूपातील सही जे आहे त्याच्या नेक टायवरती दिसते आणि परिधान करून आलेल्या शर्टाच्या खिशाला जे आहे बाबासाहेबांची सही असलेला एक पेन लावून स्वाभिमानाने गर्वाने तो तितक्याच आनंदाने फोटोला पोज देताना दिसत आहे. आणि हा जो फोटो आहे मित्रांनो 12 जून 2025चा आहे असं सांगितलं जात आहे आणि हा फोटो देखील सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. कारण एक IPS अधिकारी आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर देखील तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विसरत नाही, ही खूप मोठी व खूप मोलाची गोष्ट आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय की अनेक हजारो लाखो असे IPS IAS अधिकारी आहेत किंवा मोठ्या पोस्टवरती गेलेले असे IPS IAS अधिकारी आहेत. ते जे आहेत मित्रांनो बौद्ध समाजातून येतात, SC कॅटेगरीतून येतात, मागासवर्गीय प्रवर्गातून येतात. फक्त बौद्ध समाजाचे नाही तर इतर देखील SC ST कॅटेगरीतून येणारे लोक आहेत मित्रांनो. यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भरपूर काही केलेलं आहे. त्यांच्यामुळेच आज कदाचित हे लोक त्या पोस्टपर्यंत गेलेले आहेत. परंतु तिथे गेल्यानंतर या लोकांना जे लाज वाटायला लागते आपल्या जातीचे, आपल्या SC ST असण्याची आणि आपली जात लपवत फिरतात. आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं तर सोडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेलं शर्ट घालायचं तर सोडा, साधं नाव देखील ते लोक घेत नाही आणि त्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकारांची जाण राहत नाही. परंतु त्या उलट मित्रांनो हा एक IPS अधिकारी आपल्याला पाहायला मिळाला, ज्याचं नाव आहे बिरदेव डोने. त्याने जे आहे खूप सुंदर अशी सही असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही असणारी जी टाय घातली, त्यामुळे त्याचा फोटो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. तर या दोन घटनांवरनं तुम्हाला जे आहे मित्रांनो खरंच आपल्याला अभिमान वाटेल अशा ह्या दोन घटना घडलेल्या आहेत. तरी तुमचं मत याबाबत काय खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.